नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, आज अनेक भागात पावसाला सुरुवात झालेली आहे सर आणि काल देखील अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे. दिलेल्या तारखेला पाऊस सुरू झालेला आहे सर आता. हा 27 तारखेला पाऊस सुरू होईल म्हणत होतं ना रात्रीच्यालाच. हो सर. 27, 28, 29 3 दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे. हा सर. किती? 27, 28 28. उद्याचे दिवस. हो सर. 29 आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच 29, 30 आणि 1 उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस. कोकण पट्टी मुंबई. हो सर. म्हणजे 3 दिवस आपल्याकडे, 3 दिवस तिकडे जाणार पुन्हा. हो सर. आज नक्कीच सर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहू शकतो आणि कशा आज प्रकारे सगळीकडेच आज विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, पुन्हा अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर हो सर. ह्या पट्ट्यामध्ये आज हो सर. राहणार आहे. लगेच रात्रीच्याला काय नाही, हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे. हा. नंदुरबार जिल्हा उद्याच्याला 28ला, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे, संगमनेर हे काय होईल 28, 29, 30 तिकडं. हा, म्हणजे पुढे सरकल तो पाऊस. हो. हा, नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची. पण रात्री खूप चालू आहे ना, रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस. नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या. हा सर, बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं, अनेक ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि नाही आता सध्या काय झालं, आमच्या इकडेच पाऊस चालू आहे. कुठं? हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, इकडं धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, पुणे आता सुरू आहे पाऊस. हो सर. जोरात चालू आहे, रात्रीपासूनच चालू आहे. हा सर. तुमच्याकडे आज उशीर आहे ना, हा सर, दुपारनंतर. बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे सुरू काही ठिकाणी सर आणि आमच्या. रात्री दुपारनंतर जरा जास्त येईल आज. हा सर, नक्कीच. आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या, की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा, तर त्यांनी थोडं सतर्क राहायला हवं. हो. कारण की तलाव जर भरले समजा तर पाणी सोडलं जातं, ते पाणी कुठे जाईल सांगता येत नाही जास्त जर झालं तर. हो. हो ना. हा, तर नक्कीच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी म्हणजे आपापली व्यवस्था करावी आणि सतर्क राहावे. हो. हो सर. नक्कीच सर, आपण या खरीप हंगामामध्ये म्हणजे या 2025च्या हंगामामध्ये आपण एवढे अंदाज दिले सर, नक्कीच त्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे सर. आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांना काय का काही ठिकाणी समजा एकच जातो. विदर्भात काय होईल 30, 1, 2 ला थोडं ऊन पडेल. हा, 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर. तर पुन्हा काय होईल लगेच 4, 5 ला पुन्हा थोडा पाऊस येईल. हा सर. हो. हा, जो 4-5 ला पाऊस येईल तो कमी राहील का कसा राहील मग? ते कमी राहील, एवढा नाही मोठा. विदर्भाकडेच राहणार ते जास्त. हो सर. आणि सोयाबीन काढणी. काही भागात उघडणार आहे, काही भागात चालू राहणार. हा सर. सोयाबीन काढणीस काही अडचण येऊ शकते का पुढे? नाही आहे ना, नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस. हो सर. नक्कीच. म्हणजे महत्त्वाची आनंदाची बातमी देखील म्हणता येईल सर, कारण की जाता जाताना जे भाग राहिलेले असतील समजा 10-5% ते देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच. हो. हा सर. आणि नक्कीच सर, यावर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असं ओळखला जातोय, परंतु यावर्षी सगळा म्हणजे किंवा महापूर आलेला आहे सर मराठवाड्यामध्ये. हो ना. हां, तुम्ही सांगितलेलं होतं की यंदा सगळे धरणं भरले जातील. हे तुम्ही 3-4 महिने अगोदर सांगितलेलं होतं. हो ना. तर ते नक्कीच धरणं भरलेले आहेत सर.